रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आमचा अर्धा दिवस तर ट्रॅव्हलिंगमध्येच गेला. जवळजवळ 1-1.5 वाजता आम्ही जिथे स्टे बुक केला होता तिथे येऊन पोचलो. त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं की थोडा वेळ आराम करून आज श्रीकृष्ण मठ मंदिर एक्सप्लोर करायचं. सो आम्ही तयारीला लागलो. आम्ही डिसाईड केलेलं की फर्स्ट डे आम्ही साडी वेअर करणार. तसं आम्ही चौघींनी ही साडी वेअर केली आहे. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही कशा दिसतोय. आमची तयारी झाली आहे आणि आम्ही आता मंदिरात जायला निघालोय. आम्ही दिवसभर काय काय केलं हे मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. पण त्याच्या आधी आपण मंदिराबद्दल काही माहिती जाणून घेऊया. उडपी या नावातच खूप सुंदर अर्थ लपलेला आहे. उडू म्हणजे तारे, पी म्हणजे स्वामी. उडपीचा अर्थ आहे ताऱ्यांचा स्वामी म्हणजे चंद्र, आणि चंद्र हा मनाचा कारक असतो. आणि इथे आल्यावर खरंच मन खूप प्रसन्न होऊन जातं. हे आहे उडपीचे प्रसिद्ध मंदिर श्रीकृष्ण मठ. याची स्थापना 13व्या शतकात माधवाचार्य यांनी केली. इथे बाल श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा केली जाते. इथली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे दर्शन थेट होत नाही, तर कनकना किंडी या खिडकीतून कृष्णाचं दर्शन घेतलं जातं. इथे समोर तुम्हाला जी खिडकी दिसते त्या खिडकीतून कृष्णाचं दर्शन घेतलं जातं. मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्ही जाल तर तिथेही एक खिडकी आहे आणि तिथेही खिडकीतूनच दर्शन घेतलं जातं. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथली श्रीकृष्णाची मूर्ती ही पश्चिम दिशेला आहे. यामागे एक कथा आहे. असं म्हटलं जातं की कनकदास नावाचे श्रीकृष्णांचे भक्त होते. त्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेता आलं नाही, म्हणून त्यांनी मंदिराच्या मागे बसून देवाची प्रार्थना केली आणि श्रीकृष्णाची मूर्ती त्यांच्या बाजूस वळली. म्हणून आजही दर्शन त्या खिडकीतूनच घेतलं जातं. मंदिराचं आर्किटेक्चर खूप ट्रेडिशनल साऊथ इंडियन स्टाईलचे आहे, पण खूप सुंदर आहे. अजून एक कथा ऐकिवात अशी आहे की माता देवकीला कृष्णाचं बालरूप पाहता आलं नव्हतं, म्हणून त्यांनी श्रीकृष्णाकडे आग्रह केला की मला तुमचं बालरूप बघायचं आहे. आणि तेव्हा श्रीकृष्णाने जे बालरूप घेतलं त्याचीच ही प्रतिकृती आहे. तिथे देवी रुक्मिणीही उपस्थित होत्या आणि त्यांनीही श्रीकृष्णाचं हे बालरूप पाहिलं आणि मोहित झाल्या, आणि त्यांनी श्रीकृष्णाला विनंती केली की मला या बालरूपाची पूजा करायची आहे. अशा प्रकारे पूर्वी रुक्मिणी देवी ह्या मूर्तीची पूजा करत असत.
हे आहे अनंतेश्वर महादेव टेम्पल, जे श्रीकृष्ण मठच्या समोरच आहे. इथे भगवान परशुराम यांची लिंग रूपामध्ये पूजा केली जाते. असं म्हटलं जातं, इथले जे राजा होते ते भगवान परशुरामाचे असीम भक्त होते आणि म्हणूनच भगवान परशुरामांनी त्यांना इथे लिंग रूपामध्ये दर्शन दिलं होतं. श्रीकृष्ण मठाच्या समोरच चंद्रमौळेश्वर मंदिर आहे. इथे चंद्रदेवताने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली होती आणि इथेच महादेवांनी त्यांना लिंग रूपात दर्शन दिले होते. म्हणून या मंदिराला चंद्रमौळेश्वर मंदिर असे म्हटले जाते. साऊथच्या मंदिरांमध्ये गाभाऱ्यात केलेली दीपमाळा हे मला इथलं विशेष आकर्षण वाटतं. आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथे अष्टमठ आहेत, म्हणजे 8 मठ, आणि हे 8ही मठ मिळून या मंदिराची व्यवस्थापना बघतात आणि दर 2 वर्षांनी ही जबाबदारी एका मठाकडून दुसऱ्या मठाकडे जाते आणि याला पर्याय असं म्हणतात. मंदिराच्या बाजूला तुम्हाला पिण्याचं पाणी, मंदिरासाठी काही लागणाऱ्या वस्तू किंवा पूजेसाठी लागणाऱ्या काही वस्तू तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातच मिळतील.
वाटतं अंडा. चल हे आहे गीता मंदिर, जे भगवद्गीतेला पूर्णपणे समर्पित आहे. हे तेच मंदिर आहे जे आपण लास्ट व्लॉग मध्ये सकाळी येताना पाहिलं होतं. इथून पाहिल्यावर तुम्हाला दिसेल इथे एक रथ आहे ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण विराजमान आहे. हे तर कळलं रथयात्रेचं. हे मंदिर टेम्पल सोड ना, ते मेन जे आलेस ना. मंदिराच्या परिसरातच खूप सारी दुकानं आहेत. तिथून आम्ही काही शॉपिंग केली. तोड तोड. आमची ब्लॉगर बघा तोडून वडापाव खाताना. वडापाव नाही, सॉरी, मेदू वडा. इट्स मेदू वडा बेसिकली. अरे मेदू वडा खान सांग कसा आहे रे. फेमस आहे मेदू वडाचा, फक्त राऊंड केला. बस एवढाच फरक आहे. बस एवढाच फरक आहे. हो तुमच्या दोघींना विचारते. छान आहे. एवढं आवडलं की या लोकांनी सेकंड राऊंड पण घेतलाय. मग आम्हाला बटस एवढी लागली आहे तर आम्ही सेकंड काय 3, 4, 5, 6, 7 किती पण राहून सकाळपासून आम्ही काय 50 रुपये काटो. ओवर एक्टिंग का इसका काटो. अरे कॅमेरा दिखा नाही तो चालू. अरे मग आमच्या प्रेक्षकांना बघायचं असतं. तुम्हाला काय मसाला डोसा आलेले आहे. मसाले डोसे. मसाला डोसा एक सेकंड. पट्टा. अरे वा वा वा. एक कमी आला. 3च आले. मसाला डोसो. काढलास ना. हो रिच्युअल पूर्ण केलाय हॅरीने. ते मस्त आहे. चला चला आता आम्ही चालू करतो. वडा. त्या सगळ्यापासून नाही खाल्लं आपण. काल आपण ट्रेनमध्ये होतो यावेळेला. समोसा खात. बाजूला प्रेम. गर्दी वाढली. ठीक आहे, नॉर्मलच आहे. आपल्याला ना हे बघा.
हा ते आपले गजरे खरंच चांगले वाटतात. तुला कुठे दिसले मागून? आपले गजरे बोलते तर मध्ये तुमचे दिसत आहेत ना बावळ. चला ना पुढे. हे नवग्रह मंदिर आहे. इथे 9 ग्रहांची पूजा केली जाते. मंदिरांच्या भिंतींवर तुम्हाला वेगवेगळ्या अशा कथा कोरलेल्या दिसतील. ही आहे इथली गौशाला. इथे गायींची खूप छान काळजी घेतली जाते. त्यांना अन्न, पाणी, सुरक्षित जागा दिली जाते. इकडे ना. हा हे बघ. सगळं बनतंय. आता आम्ही जेवायला आलेलो आहोत. इथे श्रीकृष्ण मठात अन्नछत्र चालतं. दररोज हजारो भक्तांना मोफत जेवण दिलं जातं. खूप साधं, सात्विक
आणि स्वादिष्ट जेवण असतं आणि सगळ्यांना सारखंच जेवण दिलं जातं. आम्हीही या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतो आणि हा व्लॉग इथेच संपवतो. तुम्हालाही हा व्लॉग कसा वाटला मला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा. आणि उडपीला आम्ही अजून काय काय केलं हे माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला विसरू नका. धन्यवाद.